आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन. त्यानिमित्तानं नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसंच AIवर आधारित ह्युमन वाईल्ड लाईफ मॉनिटरिंग सिस्टीमचं लोकार्पणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. नागपुरात आयोजित या कार्यक्रमाला वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्यरत संस्थानाचे प्रतिनिधी, वनमंत्री, राज्यमंत्री तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारच्या सहकार्यानं मार्वेल कंपनीने विकसित केलेल्या AI आधारित ह्युमन वाईल्ड लाईफ मॉनिटरिंग सिस्टीमचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वन्य प्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. विशेषतः वाघांसारख्या वन्य प्राण्यांच्या हालचालींचे वेळेवर निरीक्षण करून नागरिकांना सुरक्षिततेसाठी ही प्रणाली प्रभावी ठरेल असं त्यांनी सांगितलं. आपल्याला माहिती आहे, वाघ जेव्हा विचरण करतो त्यावेळेस काही प्राणी हे आवाज काढून जंगलाला सांगत असतात की वाघ कुठे आहे. हा जंगलाचा नियम आहे. आणि आमचे जे आदिवासी बांधव आहेत, जे वर्षानुवर्ष वनवासात राहतात, त्यांना याची नीट माहिती असल्यामुळे ते पूर्वीच्या काळात अशा परिस्थितीतही राहत असताना बरोबर त्या ठिकाणी स्वतःला वाचवायचे. तेच ज्ञान आता आपण AIमध्ये आणलेलं आहे. त्यामुळे वाघाच्या विचरणामध्ये फोटो जरी वाघाचा नाही मिळाला तरी ज्यावेळेस हे प्राणी आवाज काढतात ते आवाज सेन्स करून आणि त्यातनं वाघ कुठे आहे याची अर्ली वॉर्निंग देण्याच्या संदर्भात ही सिस्टीम तयार झालेली आहे. AI सिस्टीम आहे ही. जशी जशी सिस्टीम काम करेल तशी ती अजून प्रगल्भ होईल. पुढच्या काळामध्ये संपूर्ण देशात ही रेप्लिकेट करता येईल.